Assalamu alaikum students, namaste. Chapter number 4, motion and force is continue. Today we are going to discuss about friction, causes of friction, factors on which frictions depends, advantages and disadvantages of friction. फ्रिक्शन जी ॻाल्हि कयूं त जॾहिं असां ॿिनि मुख़्तलिफ़ बॉडीज़ खे हिक ॿिए जे मथां कॉन्टेक्ट में आणींदा आहियूं, यानी उन्हनि खे मिलाईंदा आहियूं ऐं मिलाइण खां पोइ जॾहिं उनखे हिक ॿिए जे मथां रब करणु शुरू कंदा आहियूं या स्लाइड कराईंदा आहियूं त असां ॾिसंदा आहियूं त कुझु असांखे अपोज़िशन फोर्स हिकिड़ी महसूसु थींदी आहे रब करण सां या स्लाइड करण सां. दैट इज़ कॉल्ड फ्रिक्शन. उनखे चइबो आहे फ्रिक्शन. सिंपली असां फ्रिक्शन खे डिफाइन करे सघूं था. व्हेन अ बॉडी मूव over the surface of another body, the opposing force is produced and this force is called force of friction. Basically friction हिकिड़ी force आहे जेका प्रोड्यूस थींदी आहे during contact of two surfaces of different bodies. ऐं इहो डिपेंड कंदो आहे बॉडीज़ जे सरफेस ते. आइदर सरफेस स्मूथ, अगर बॉडी जो सरफेस स्मूथ होंदो त उन जे अंदर फ्रिक्शन तमाम घट प्रोड्यूस थींदी. इट मीन्स निगलिजिबल होंदी, न हुजण जे बराबर. अगर बॉडी जो सरफेस रफ आहे तो उन जे अंदर फ्रिक्शन वधीक प्रोड्यूस थींदी. सो इहो डिपेंड करे थो कंहिं ते, उन जे सरफेस ते. अॻिते हली करे असां इनखे डिफाइन कयूं था. हिते हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾिनल आहे. हिकिड़ो ब्लॉक आहे जेको पंहिंजी नॉर्मल कंडीशन में आहे, यानी स्टैटिक कंडीशन में आहे. स्टैटिक कंडीशन में जेकॾहिं उहो ब्लॉक रखियलु आहे त उते ॾिसूं था जेका फ्रिक्शन फोर्स आहे उहा उन ते असरअंदाज़ थिए थी. न्यूटन जा असां लॉज़ जॾहिं पढ़ूं पिया त उते असां हिकिड़ी शइ पढ़ीसीं त जॾहिं फस्ट लॉ जे अंदरि त जॾहिं का बि बॉडी पंहिंजी स्टेट खे चेंज नाहे कंदी त इट मीन्स उन ते उहा पंहिंजी स्टेट तॾहिं चेंज कंदी आहे जॾहिं उन ते कुझु फोर्सिस एक्ट कनि. हाणे इन जो मतिलबु इहो आहे त पंहिंजी ही स्टेट खे बरक़रार रखी रही आहे. इट मीन्स इन ते फ्रिक्शन ऑफ फोर्स जेको आहे सो मौजूदु आहे. लेकिन जेका इन ते फ्रिक्शन फोर्स लॻे थी उहा स्टैटिक फ्रिक्शन आहे. स्टैटिक फ्रिक्शन तॾहिं प्रोड्यूस थींदी आहे जॾहिं बॉडी स्टेट ऑफ रेस्ट में हुजे. मीन्स उन जी पंहिंजी उन हालत खे बरक़रार रखण जे लाइ, उन स्टेट रेस्ट ऑफ स्टेट खे बरक़रार रखण जे लाइ जेका फोर्स ऑफ फ्रिक्शन मौजूदु हूंदी आहे उहा हूंदी आहे कहिड़ी? स्टैटिक फ्रिक्शन. अॻिते जॾहिं उनखे असां छिकूं था त इट मीन्स हाणे छा थो थिए, स्टैटिक फ्रिक्शन इज़ लेस देन जेको आहे सो नॉर्मल रिएक्शन. हाणे नॉर्मल रिएक्शन छा आहे? मीन्स जॾहिं असां उनखे छिकूं था त छिकण सां छा थो थिए, जेका टेंशन प्रोड्यूस थिए थी उहा टूवर्ड्स हैंड थिए थी. ऐं उनखां पोइ जेका कॉन्टेक्ट आहे ब्लॉक ऐं सरफेस जे विच में, हाणे ब्लॉक जो जेको वेट आहे उहो टूवर्ड्स अर्थ आहे, मीन्स डाउनवर्ड आहे. लेकिन जेको उन जे अपोज़िट में नॉर्मल रिएक्शन पैदा थिए थो उहो अपवर्ड आहे, मीन्स जेको उनखे अपोज़ करे थो. ठीकु आहे. हाणे हिते वीक अप्लाइड फोर्स जेको आहे सो बॉक्स खे रिमेन रखे थी छा में? स्टैटिक फ्रिक्शन में. तमामु घटि फोर्स जेको आहे लॻे थी पई, जेका उनखे कोशिशि करे थी पई टेन टू रिमेन इट्स ऑन स्टेट एट रेस्ट. अॻिते हली करे उहा फोर्स अञा वधीक असां लॻायूं था पिया. वधीक लॻण सां छा थो थिए त उहा फोर्स एतिरी वधी वञे थी जो उहो बॉक्स स्लाइड थियणु शुरू थी वञे थो. मीन्स हाणे जेको फ्रिक्शन नॉर्मल फ्रिक्शन आहे ऐं जेको असांजी स्टैटिक फ्रिक्शन आहे उहा हाणे इक्वल आहे. माना असां उन ते एतिरी फोर्स लॻाई आहे जो हाणे स्टैटिक फ्रिक्शन ऐं जेको नॉर्मल रिएक्शन आहे
मीन्स इन कॉन्टेक्ट ब्लॉक ऐं सरफेस जे विच में जेको कॉन्टेक्ट फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन उहो हाणे छा आहे इक्वल आहे। हाणे छा थींदो बॉक्स जेको आहे सो स्लाइड थियणु शुरू थी वेंदो। ठीकु आहे, मीन्स जॾहिं इन मां ख़बर पई त जेका अपोज़िंग फोर्स आहे उहा हिकु हद ताईं कोशिशि करे थी त बॉडी पंहिंजी स्टेट में रहे, कोशिशि करे थी त उन मोशन खे उहा अपोज़ करे। सो फ्रिक्शन जेका आहे उहा बेसिकली अहिड़ी फोर्स आहे जेका मोशन खे अपोज़ कंदी। सिंपल हलूं था हिकु ॿी मिसाल ते। ही हिकिड़ो इंसेक्ट आहे जंहिंखे असां कैटरपिलर चवंदा आहियूं ऐं हिन जा जेके पेर आहिनि मतिलबु फीट आहिनि जेके हिन जा उहे हिन ऑब्स्टिकल ते असां ॾिसूं था त हीअ जॾहिं चढ़े थी त उन जे अंदरि बि बिकॉज़ ऑफ फ्रिक्शन थिए थी। अगरि हिते फ्रिक्शन न हुजे हा इन जे फीट्स ऐं हिन ऑब्स्टिकल जे विच में, मीन्स जॾहिं ही कॉन्टेक्ट थियनि था इन जा फीट्स ऐं हिन ऑब्स्टिकल सां त उहो छा थी करे उते उनखे उहा फिक्स करे थी। ऐं फिक्स करण खां पोइ छो त उनजी जेका ऑब्स्टिकल आहे उनजी रफनेस वधीक आहे, इन जे करे उहे आसानी सां उन ते फिक्स थी वञनि था ऐं उनजे रफनेस जे करे उनमें एतिरी फ्रिक्शन प्रोड्यूस थिए थी त हू आसानी सां क्लिम्प करे वञे थी या अॻिते उहा मूव थिए थी। अगरि उन ऑब्स्टिकल ते फ्रिक्शन लेस हुजे हा, ऑब्स्टिकल मीन्स उनजी रफनेस तमामु घटि हुजे हा त उहा बार बार जेको आहे सो इंसेक्ट किरे हा, मीन्स उहा जेको आहे सो पंहिंजी मोशन खे कंटिन्यू न रखी सघे हा या उहा क्लिम्ब न करे सघे हा। सो बिकॉज़ ऑफ फ्रिक्शन असां हिते ॼातोसीं त हीअ जेको आहे सो क्लिम्ब बि करे सघे थी ऐं मूव बि फॉरवर्ड करे सघे थी। अगरि असां ॻाल्हि कयूं था कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जी, सो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बेसिकली आहे छा? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन खे असां ईअं डिफाइन कंदा आहियूं त फोर्स इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर। हिते एफ जेको आहे सो असांजी फोर्स आहे ऐं आर जेको आहे सो असांजो छा आहे नॉर्मल रिएक्शन आहे जेको बिटवीन टू सरफेस जे विच में आहे मौजूदु हूंदो आहे। हाणे नॉर्मल रिएक्शन यादि रहे त हमेशह अपोज़िट टू द वेट ऑफ मास हूंदो आहे, मीन्स जेको बॉडी जो मास आहे उन जे अपोज़िट में जेको रिएक्टिव फोर्स लॻंदो आहे उहो उनखे चवंदा आहियूं असां नॉर्मल रिएक्शन। ठीकु आहे, सो हिते छा थो थिए हाणे एफ एस छा खे शो करे थो? एफ एस बेसिकली हिते एफ एस जेको आहे सो लिमिटिंग फ्रिक्शन खे शो करे थो। एफ एस मीन्स लिमिटिंग फ्रिक्शन इज़ इक्वल टू म्यू असां कांस्टेंट प्रोपोर्शनलिटी जे तौर ते यूज़ कयो आहे ऐं यादि रहे त हर मटीरियल जो पंहिंजो हिकिड़ो कोएफिशिएंट हूंदो आहे, मीन्स उन जे अंदरि जेका फ्रिक्शन पैदा थींदी आहे उहा बिकॉज़ ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जे करे थींदी आहे। मीन्स हर जेको आहे ऑब्जेक्ट जो पंहिंजो हिकिड़ो स्मूथ जेको आहे सो रफनेस जेका हूंदी आहे उनजी उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हाणे जेकॾहिं असां वुड जी ॻाल्हि कयूं था, अगरि वुड जे मथां जेको आहे सो असां स्लाइड करण जी कोशिशि कंदासीं या रब करण जी कोशिशि कंदासीं त उन जो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.3 हूंदो। अगरि असां वुड ऐं स्टोन जी ॻाल्हि कयूं था त इन जे अंदरि जेको कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन प्रोड्यूस थींदो उहो थींदो 0.4 ऐं अगरि मेटल जी ॻाल्हि कयूं था त उहो 0.2 थींदो ऐं अगरि वुड ऐं लेदर जे विच में ॻाल्हि कयूं था त उहो 0.4 थींदो। मतिलबु हर मटीरियल जो ऑब्जेक्ट जो पंहिंजो कोएफिशिएंट आहे, मीन्स उन जे अंदरि जेका उनजी लिमिटिंग फ्रिक्शन आहे उहा मुख़्तलिफ़ हूंदी, उन जे अंदरि जेका प्रोड्यूस फ्रिक्शन थींदी उहा डिफरेंट हूंदी। उहो डिपेंड छा थिए थो करे उन जे कोएफिशिएंट ते करे थो त उहो जेको आहे सो उन जे अंदरि केतिरी रफनेस मौजूदु आहे उन ते उहो डिपेंड करे थो त उहा उनमें फ्रिक्शन केतिरी प्रोड्यूस कराए थो। सो म्यू अगरि असां मीन्स कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन मालूम करणु चाहियूं था त केतिरो आहे त असां लिमिटिंग फ्रिक्शन डिवाइड बाय नॉर्मल रिएक्शन बिटवीन टू सरफेस इन कॉन्टेक्ट
इन खे असां उन सां डिवाइड कंदासीं। हाणे लिमिटिंग फ्रिक्शन खे असां एफ एस सां शो कयो आहे ऐं आर हिते असांजो शो करे थो नॉर्मल रिएक्शन बिटवीन टू सरफेस इन कॉन्टेक्ट। हीअ असांजा मुख़्तलिफ़ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन्स आहिनि। सो हिते तव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं स्टील जे मथां जेकॾहिं तव्हां स्लाइड करणु चाहियो त उनजो जेको कोएफिशिएंट हूंदो उहो 0.74 हूंदो। सो मुख़्तलिफ़ हिते टेबल जे अंदरि ॾिनल आहिनि। सो अव्हां इनखे रीड करे सघो था ऐं अॻिते हली करे इनखे प्रॉब्लम्स जे अंदरि जेको आहे सो असां यूज़ कंदासीं। जंहिं प्रॉब्लम जे अंदरि ऑब्जेक्ट जी ॻाल्हि कंदो, अगरि स्टील जी ॻाल्हि कंदो त असां स्टील जो कोएफिशिएंट यूज़ कंदासीं। यादि रहे त हर मटीरियल ऑब्जेक्ट जो जेको आहे कोएफिशिएंट अलॻि हूंदो। जंहिं ऑब्जेक्ट जी उहो ॻाल्हि कंदो, अगरि वुड जी ॻाल्हि करे थो त असां वुड जो कोएफिशिएंट यूज़ कंदासीं। अगरि स्टील जी ॻाल्हि कंदो त असां स्टील जो कोएफिशिएंट यूज़ कंदासीं। ठीकु आहे। अचूं था कॉज़िज़ ऑफ फ्रिक्शन ते। अगरि असां कॉज़िज़ ऑफ फ्रिक्शन जी ॻाल्हि कयूं था त इंटरलॉकिंग ऑफ प्रोजेक्शंस एंड डिप्रेशन ऑफ टू सरफेस इज़ द मेन कॉज ऑफ फ्रिक्शन। मतिलबु चवण जो इहो आहे त जेको इंटरलॉकिंग थिए थो ऑफ प्रोजेक्शन जो मतिलबु ॿ जेके ऑब्जेक्ट पाण में कॉन्टेक्ट में अचनि था उनजे करे जेको उनजो फ्री जेको आहे सो उहो स्लाइड थियणु आहे उहो रुकिजी वञे थो ऐं उनजे रुकजण सां उहो फ्रीली मूव नथो करे सघे ऐं उहो सिंपली स्लाइड करे थो। लेकिन उहो फ्रिक्शन जेसि ताईं उहा पंहिंजी मोशन खे कंटिन्यू रखे थो तेसि ताईं उनजे अंदरि फ्रिक्शन मौजूदु रहे थी अप टू स्टेट ऑफ रेस्ट ताईं। हीअ आहे कॉज ऑफ फ्रिक्शन। अगरि फैक्टर्स जी ॻाल्हि कयूं था त फैक्टर्स जे अंदरि असांजा पहिरियों फैक्टर जेको डिपेंड करे थो फ्रिक्शन उन ते उहो आहे नॉर्मल रिएक्शन, जंहिंखे असां आर सां नॉर्मली डिनोट कंदा आहियूं। ऐं ॿियो आहे नेचर ऑफ सरफेस। अगरि असां नॉर्मल रिएक्शन जी ॻाल्हि कयूं था त असां कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जे अंदरि उहो पढ़ी आयासीं त फोर्स ऑफ फ्रिक्शन इंक्रीज़ विथ इंक्रीज़ इन नॉर्मल रिएक्शन ऑफ सरफेस विच इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेट ऑफ बॉडी। यानी जेतिरो बॉडी जो वेट हूंदो ओतिरो ई उन में जेको आहे नॉर्मल रिएक्शन पैदा थींदो उनजे अपोज़िट। अगरि बॉडी जो वेट जेको आहे हमेशह डाउनवर्ड एक्ट करे थो त छा थींदो, सरफेस ते जेका उनजी जेका नॉर्मल रिएक्टिव फोर्स हूंदी उहा उनजे अपोज़िट वेट जे अपोज़िट अपवर्ड जेको आहे सो उनखे एक्ट कंदी। मतिलबु उनखे पंहिंजी कंडीशन खे स्टेबल रखण जी कोशिशि कंदी। ऐं ॿियो आहे नेचर ऑफ सरफेस। नेचर ऑफ सरफेस जी ॻाल्हि कयूं त फ्रिक्शन इंक्रीज़ विथ द इंक्रीज़िंग रफनेस ऑफ सरफेस। मतिलबु जेतिरी रफनेस बॉडी जे अंदरि वधंदी ओतिरी उनमें फ्रिक्शन जेको आहे वधीक क्रिएट थींदी। इहो डिपेंड करे थो नेचर ऑफ सरफेस ते। हाणे नेचर ऑफ सरफेस खे असां डिफाइन अगरि करणु चाहियूं त ईअं करे सघूं था। मिसाल तौरु हिकिड़ो बॉल आहे, जेकॾहिं उनखे तव्हां स्लाइड करायो था हिकिड़े गिलास ते या मिरर ते ऐं ॿिए बॉल खे तव्हां स्लाइड करायो था गिलास जे मथां। हाणे तव्हां ॾिसंदव त जेको बॉल गिलास जे मथां मूव थिए थो ऐं जेको बॉल उन मिरर जे मथां मूव थिए थो उन ॿिन्ही जी फ्रिक्शन में सरफेस जेको उनजो नेचर ऑफ सरफेस हूंदो उन ॿिन्ही में डिफरेंस हूंदो। उहो डिफरेंस कहिड़ो हूंदो त जेको गिलास ऐं बॉल जे विच में कॉन्टेक्ट फोर्स जे करे जेको नेचर ऑफ सरफेस जे करे जेका उनमें फ्रिक्शन प्रोड्यूस थिए थी उहा वधीक हूंदी एज़ कंपेयर टू मिरर ते। मिरर ते जेको बॉल हूंदो, छो त मिरर जे अंदरि एतिरी फ्रिक्शन मौजूदु नाहे हूंदी, इन जी उहो स्मूथ हूंदो आहे ऐं उनजी रफनेस तमामु घटि हूंदी आहे। तंहिंजे करे उन ते बॉल जेको आहे उहो ईज़िली मूव कंदो। लेकिन गिलास ते असांखे उनखे मूव करण जे लाइ वधीक फोर्स जेको आहे सो लॻाइणी पवंदी त उहो बॉल उन साॻी वेलोसिटी सां मूव करे सघे। सो इहो आहे नेचर ऑफ सरफेस। मतिलबु जेतिरो नेचर ऑफ सरफेस बहितर हूंदो ओतिरी जेको आहे सो फ्रिक्शन उनमें वधीक प्रोड्यूस थींदी। एडवांटेजिस एंड डिसएडवांटेजिस ऑफ फ्रिक्शन। अगरि असां एडवांटेजिस ऑफ फ्रिक्शन जी ॻाल्हि कयूं था त फ्रिक्शन असांखे काफ़ी शयुनि में हेल्प करे थो। मिसाल तौरु असां जॾहिं घुमूं फिरूं था या डोड़ूं था त उनमें असांखे जेको आहे सो फ्रिक्शन काफ़ी मदद कंदो आहे। असां
करे करे जोगर्स जो इस्तेमालु कंदा आहियूं, करे करे आम चप्पल जो इस्तेमालु कंदा आहियूं, रफ चप्पल जेका घर में यूज़ कयूं था। सो ॿिन्ही में डिफरेंस हूंदो आहे। हाणे ॿिन्ही में डिफरेंस कहिड़ो आहे, जेकॾहिं तव्हां सिंपली रफ चप्पल जेका तव्हां घर में यूज़ कयो था, अगरि तव्हां इहा पाए करे डोड़ो था त तव्हां कंहिं महिल महसूसु कंदो, इहो फील कंदो त तव्हांखे जेको आहे सो भॼण में ॾुखियाई थिए थी ऐं तव्हां जेको आहे सो बार बार स्लिप थियण जी जेको आहे सो स्लिप थींदो। लेकिन अगरि तव्हां उन जी जॻह ते जोगर्स शूज़ वग़ैरह इस्तेमालु कंदो त उन जा जेके हेठां ग्रूव्स हूंदा आहिनि उहे इलाही ॿाहिरि हूंदा आहिनि। उन जे ॿाहिरि हुजण जे करे उन में जेका रफनेस प्रोड्यूस थींदी, नेचर ऑफ सरफेस जेका उन जी हूंदी, उहा फ्रिक्शन उते वधीक प्रोड्यूस थींदी ऐं तंहिंजे करे तव्हां ईज़िली रन करे सघो था ऐं तव्हांखे काई जेको आहे सो ॾुखियाई न थींदी ऐं तव्हां स्लिप बार बार न थींदो। इन जे करे जेको आहे सो प्लेयर्स जेको आहे सो आम तौर ते शूज़ जो उहे शूज़ इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंजा ग्रूव्स वधीक जेको आहे सो वधियल हूंदा आहिनि ऐं जोगर्स वग़ैरह जेको आहे सो उहो यूज़ कंदा आहिनि। आम शूज़ जेको आहे उहो यूज़ न आहिनि कंदा, छाकाणि त उन जी रफनेस जेको आहे सो इलाही वधीक हूंदी आहे ऐं रफनेस वधीक हुजण जे करे उन्हनि खे उहो ओतिरी आसानी पैदा कंदो आहे रन करण में। सो फ्रिक्शन सुइटेबल हूंदो आहे बिटवीन जॉइंट्स स्टैंड थियण जे लाइ, माना असां जेको उथी बीहंदा आहियूं, असांजे जेके जॉइंट्स आहिनि उन जे अंदरि बि फ्रिक्शन मौजूदु हूंदो आहे। उन खां पोइ फ्रिक्शन फोर्सिस असांखे हेल्प कंदियूं आहिनि कंहिं बि बॉडी खे स्टॉप करण जे लाइ। सो मुख़्तलिफ़ डेली लाइफ जे अंदरि असांखे फ्रिक्शन जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते कमु अची सघे थो। जीअं असां इंसेक्ट जे बारे में असां केटल पिरल जे बारे में असां पढ़ियोसीं त उन जी जेको आहे सो ऑब्स्टेकल ऐं उन जे जेका फीड्स आहिनि उन जे विच में जेका फ्रिक्शन प्रोड्यूस थिए पई, उन जे करे हू जेको आहे फॉरवर्ड मूव करे सघे पियो ऐं क्लेम करे सघे पियो। सो इहे हुया एडवांटेजिस ऑफ फ्रिक्शन। हलूं था डिसएडवांटेजिस ऑफ फ्रिक्शन ते। डिसएडवांटेजिस ऑफ फ्रिक्शन जी अगरि असां ॻाल्हि कयूं था त इन जा काफ़ी डिसएडवांटेजिस बि आहिनि। मीन्स एक्सेसिव फ्रिक्शन बिटवीन द जॉइंट्स मेक्स डिफ़िकल्ट टू मूव। अगरि जॉइंट्स जे विच में तमामु घणी फ्रिक्शन वधी वञे थी त उहे असांखे मूव करण में ॾुखियाई पेश अचे थी पई। फ्रिक्शन अगरि वधी वेंदी जॉइंट्स जे विच में त छा थींदो, असांखे घुमण फिरण में अञा वधीक जेको आहे ॾुखियाई थींदी। उन खां पोइ एक्सेसिव फ्रिक्शन बिटवीन द पार्ट्स ऑफ एन ऑटोमोबाइल इंजन राइज़िस द टेम्परेचर ऑफ इंजन। हाणे छा थो थिए, जेकॾहिं फ्रिक्शन वधी वञे थो, गाॾी जॾहिं हले थी पई त उन जे जेके इंजन जे अंदरि जेको आहे सो अगरि असां ज़ोर वधीक लॻारायूं था गाॾी खे, फोर्स मतिलबु इंजन जी जेका एक्सेलरेट करायूं था इंजन खे, उहो वधीक करायूं था, लेकिन उते फ्रिक्शन वधीक, छो त जेतिरो उहो एक्सेलरेट वधीक कंदी उत में ओतिरो फ्रिक्शन पैदा थींदो। हाणे जेकॾहिं उते फ्रिक्शन वधीक पैदा थिए थो, इट मीन्स इंजन छा थींदो, हीटअप थींदो ऐं हीटअप थियण जे करे इंजन सील थी वेंदो। इन जी मिसाल असां ईअं बि वठी सघूं था त आम हिकिड़ी मशीन जेकॾहिं हले थी, या असां बाइसाइकिल जी मिसाल वठूं था, त छा थो थिए, जॾहिं असां उनखे ग्रीस वग़ैरह नथा कयूं, यानी लुब्रिकेट नथा कयूं, त उन सां छा थो थिए, उहा जेको आहे सो जैम थी वञे थी ऐं जैम थियण जे करे असांखे वधीक उन ते फोर्स अप्लाई करिणो पए थो। सो इहे असांजा डिसएडवांटेजिस ऑफ फ्रिक्शन आहिनि। ॿियो त फ्रिक्शन प्रोड्यूस वियर एंड टीयर इन मूविंग पार्ट्स ऑफ मशीन। इहे जेका मां हाणे तव्हांखे ॻाल्हि करियमि त मशीन जेकॾहिं हलनि थियूं त मशीन जे अंदरि उहे जैम तॾहिं थी वञनि थियूं जॾहिं उहे इलाही फ्रिक्शन प्रोड्यूस करणु शुरू थी वञनि। मीन्स उन जी जेका उन जी ग्रीस वग़ैरह जेका आहे उहा ड्राई थी वञे थी ऐं ड्राई थियण खां पोइ जॾहिं उहा मशीन अंदरां वर्किंग कंदे कंदे उहे ड्राई थी वञनि थियूं, त ड्राई थियण जे करे उन जी रफनेस वधी वञे थी ऐं जॾहिं उन जी रफनेस वधी वेंदी त छा थी वेंदो, फ्रिक्शन वधीक प्रोड्यूस थींदी ऐं उहे मशीन्स जैम थी वेंदियूं। थैंक यू स्टूडेंट्स। इंशाल्लाह इन नेक्स्ट लेक्चर we will discuss about how to reduce friction and types of friction.